नमस्कार मित्रांनो, मार्केट न्यूज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मार्केट न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मार्केटमध्ये ट्रेंडिंग असलेल्या न्यूज तुमच्याशी शेअर करत असतो आणि या न्यूजचा मार्केटवरती काय परिणाम होणार आहे, काय इम्पॅक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे कोणते स्टॉक प्रभावित होतील आणि त्या स्टॉकवरती त्या मार्केटचा काय परिणाम होणार आहे किंवा न्यूजचा काय परिणाम होणार आहे हे आपण तुमच्याशी शेअर करत असतो किंवा डिस्कस करत असतो. आणि याचा फायदा तुम्हाला काय होऊ शकतो, तर तुम्ही त्या न्यूजच्या बेसवरती, या डिस्कशनच्या बेसवरती तुम्ही तुमचा ट्रेड सेटअप बनवू शकता किंवा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करू शकता. तर चला पाहूयात आजची इम्पॉर्टंट न्यूज काय आहे. आजची न्यूज अशी आहे की इंडिया डिसेंबर फ्यूल डिमांड स्केल 11th मंथ पीक ॲज रिकव्हरी गॅदर पेस. म्हणजेच या न्यूजचा अर्थ मराठीमध्ये काय आहे, तर मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच मागच्या डिसेंबर महिन्याचे जे आत्ता आपल्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीने एक रिपोर्ट काढला की डिसेंबरमध्ये झालेले फ्यूलचं कन्झम्पशन किंवा फ्यूलची जी डिमांड आहे ती मागच्या 11 महिन्यामध्ये म्हणजे मागच्या वर्षाच्या पूर्ण वर्षामध्ये सगळ्यात जास्त हाय होती. लक्षात घ्या, डिमांड वाढली म्हणजे पेट्रोलचे किंवा फ्यूलची जी इंधनाची जी डिमांड आहे आपल्या इंडियन मार्केटमधली ती मागच्या 11 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त नोंदवली गेली या डिसेंबर मंथमध्ये. मग या न्यूजचा इम्पॅक्ट काय पडू शकतो, लक्षात घ्या आता की फ्यूलचं कन्झम्पशन वाढलं म्हणजे मार्केटवरती या न्यूजचा परिणाम होणार आहे पॉझिटिव्ह. कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे, तर लक्षात घ्या, ज्यावेळेस फ्यूलचं डिमांड वाढतं याचा अर्थ काय आहे, तर कोरोना नंतरच्या पडझडीच्या काळानंतर इंडस्ट्रीज या पूर्वपदावर येत आहेत, लोक कामावर जात आहेत आणि आपली इंडस्ट्रीयल ग्रोथ किंवा मार्केटची इन्व्हेस्टमेंटची ग्रोथ ही हळूहळू स्थिर पदावर येत आहे किंवा पूर्वपदावर येत आहे मार्केट कोरोनाच्या पडझडीच्या काळानंतर. लक्षात घ्या, मग आता ही न्यूज पॉझिटिव्ह आहे आणि मार्केट तर ओव्हरऑल तुम्हाला माहितीच आहे की एप्रिलपासून जो मार्चमध्ये लो लावला त्या लोपासून, एप्रिलच्या लोपासून आत्ता मार्केट हे हाय टू हाय पिक करत आहे आणि स्वतःच नवीन हाय रेकॉर्ड ब्रेक करून नवीन हाय तयार करत आहे. पण या न्यूजचा ज्याचं फ्यूलचं कन्झम्पशन वाढत आहे, तर फ्यूल रिलेटेड ज्या व्यवसाय करतात किंवा इंधन रिलेटेड ज्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आहेत भारतातल्या, पेट्रोल डिझेल यांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांची मागणी वाढू शकते किंवा मग कंपन्यांचे शेअर्स वधारू शकतात. तर बघूयात आपण काय परिणाम झाला आहे या न्यूजचा किंवा येणाऱ्या काळामध्ये इम्पॅक्टेड होणाऱ्या या न्यूजमुळे कंपन्या असतील तर त्यांच्यावरती त्यांचा काय परिणाम होणार आहे ते पाहूयात. तर या सेक्टरमधली म्हणजे फ्यूल आणि इंडस्ट्रीज इंधनची रिलेटेड जी कंपनी आहे दिग्गज, ती आहे BPCL, भारत पेट्रोलियम केमिकल लिमिटेड ही कंपनी. तर या कंपनीची माहिती आपण थोडक्यात माहिती आहे, तुम्हाला तर माहितीच आहे BPCL ही कंपनी पेट्रोल डिझेल यांच्या व्यवसायामध्ये खूप दिग्गज कंपनी आहे आणि एक अग्रणी नाव आहे, नावाजलेलं नाव आहे या कंपनी सेक्टरमध्ये. तर मार्चमध्ये साधारण आपण पाहू शकतो, आता हा चार्ट काढलेला आहे मी investingindia.com या वेबसाईटचा आपल्याला सौजन्य लाभलेला आहे. तर लक्षात घ्या, मार्च महिन्याच्या पडझडीच्या काळामध्ये तब्बल 257 रुपयाचा लो या कंपनीने लावला होता. साधारणतः 509चा हाय आणि 255चा लो. तर या मार्च महिन्याच्या लो नंतर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन नंतर एक थोडासा अप ट्रेंड आणि पुन्हा एकदा कन्सोलिडेशनमध्ये मार्केट गेलं बीपीसीएलचा स्टॉक. आणि लक्षात घ्या, आता ही 400ची जी लेवल आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे किंवा खूप क्रुशियल लेवल आहे. तुम्ही जर पाहू शकला की या 400च्या लेवलला मार्केटने 3दा टेस्ट केला आहे, 1, 2 आणि 3. यावेळेस मोस्ट ऑफ द चान्सेस आहेत की या लेवलला ब्रीच करून मार्केट अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतं आणि याचा जो प्रिव्हियस हाय आहे, प्रिव्हियस म्हणजे जस्ट डिसेंबर किंवा सप्टेंबरमध्ये सापडलेला हाय आहे, तो पुन्हा रिटेस्ट करण्याचं त्या दृष्टिकोनातून हा स्टॉक जाऊ शकतो. का तर लक्षात घ्या, चार्टवरती सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि डिसेंबरचा जो इंधनाशी रिलेटेड डेटा आला आहे फ्यूलचा, तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच हा स्टॉक पुन्हा त्याच्या रिएंटर 480च्या लेवलला जाऊन टेस्ट करू शकतो. आता हा झाला या BPCL स्टॉक संदर्भात. तर आपण दुसरा एक स्टॉकही पाहू शकतो या सेक्टरमधला दिग्गज स्टॉक आहे IOC, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या स्टॉकचा वरती काय परिणाम झाला आहे किंवा या स्टॉकमध्ये कशी ग्रोथ होऊ शकते तर ते पाहूयात. तर हा आहे IOCचा चार्ट, तो सुद्धा आपण investingindia.com या वेबसाईटवरूनच घेतला आहे. तर पाहू शकता, मार्च महिन्यातल्या पडझडीनंतर हा सुद्धा स्टॉक थोड्या वेळासाठी रिकवर करत वरती गेला होता. पण 96ची जी लेवल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, आता मार्केट या 96च्या लेवललाच काम करत आहे. ही लेवल मागच्या मार्च महिन्यापासून जून महिन्यापासून 4 वेळा टेस्ट केली, 1, 2, 3 आणि ही 4थी वेळ आहे. आणि यावेळेस मोस्ट ऑफ द चान्सेस आहेत की हा सुद्धा स्टॉक पूर्णपणे ब्रेकआउट देऊन 116ची लेवल टेस्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला या स्टॉकवरती सुद्धा पॉझिटिव्ह ब्रेकआउटचे साईन दिसत आहेत. BPCLमध्ये सुद्धा आपण पाहिलं की BPCL सुद्धा पॉझिटिव्ह ब्रेकआउटवरती आहे. आणि तिसरा स्टॉक आहे या सेक्टरमधला, तर हिंदुस्तान पेट्रोलियम केमिकल लिमिटेड HPCL. तर HPCLचा चार्ट पाहू आपण. तर HPCLचा सुद्धा सेम चार्ट पॅटर्न आहे. मार्चमध्ये लो लावला, मार्चमधला हा 150चा लो लावल्यानंतर मार्केट एका कन्सोलिडेशन मोडमध्ये. बघा, एकदा याने सुद्धा आत्ताची जी लेवल आहे 230ची ती 3दा टेस्ट केली, एकदा, दोनदा,
तीनदा आणि चौथा, आणि मोस्ट ऑफ द चान्सेस आहेत की हा सुद्धा स्टॉक आता हा ब्रेकआउट तोडून पुन्हा एकदा त्याच्या या प्रिव्हियस हायच्या दृष्टिकोनातून जाईल, म्हणजे 260च्या लेवलपर्यंत जाईल. लक्षात घ्या, मी तुमच्याशी न्यूज शेअर केली आहे, एक इम्पॉर्टंट न्यूज, आणि त्या न्यूजशी रिलेटेड असलेले स्टॉक, इम्पॅक्टेड स्टॉक असतील, ऑइल रिलेटेड सेक्टरशी रिलेटेड असलेले, जसे की भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कंपनी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL, या तिन्ही स्टॉकचा चार्ट पॅटर्न सुद्धा तुम्हाला समजून सांगितला, म्हणजे टेक्निकल गोष्टी समजून सांगितल्या. हां, टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात समजून सांगितल्या नाहीत, कारण आपण न्यूज बेस तुम्हाला ॲनालिसिस सांगत असतो. जास्त टेक्निकलमध्ये मी गेलो नाही, फक्त एक वरून जसं ब्रेकआउट दिसतो आहे एक सिम्पल चार्टवरती, तो तुम्हाला समजून सांगितला. लक्षात घ्या, न्यूज सांगणं, त्या न्यूजशी रिलेटेड असलेला डेटा आणि इम्पॅक्टेड स्टॉक सांगणे हे माझं काम आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचा ट्रेड सेटअप बनवत असाल, किंवा तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहून एखादा ट्रेड सेटअप बनवणार असाल, किंवा एखादा स्टॉक फ्युचरसाठी घेणार असाल, किंवा इन्व्हेस्टमेंट करणार असाल, तर प्लीज कृपया तुमच्या एखाद्या मेंटॉरशी किंवा तुमच्या कन्सल्टंटशी त्याच्याशी चर्चा करा आणि मगच तुमचा निर्णय घ्या. कारण पैसा हा खूप इम्पॉर्टंट असतो. कोणाच्याही सांगण्यावरून आणि एखाद्या अननोन पर्सनच्या सांगण्यावरून तर कधीही स्टॉक बाय करत जाऊ नका. स्वतःचा अभ्यास करा, स्वतः कन्सल्टंट करा, विचारपूर्वक निर्णय घ्या. मार्केटमध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल. थँक्यू व्हेरी मच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हे डिस्कशन आवडत असेल, तुम्हाला ह्या न्यूजचा ॲनालिसिस आवडत असेल, तर कृपया ह्या चॅनल इतर तुमच्या मित्रांशी तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.